ट्रेक करणं खरंच थोडंसं रिस्की आहे आणि पावसाळ्यात तरी कोणी जाऊ नये. पासून 70 किलोमीटर अंतरावरती मावळमध्ये कामशेतजवळ धाकभैरी स्थित आहे. हा इंद्रायणी नदीवरचा छोटासा पूल. इंद्रायणी पाटील हा आज आमच्याबरोबर नवा ट्रेकर पहिल्यांदा आमच्याबरोबर आलेला आहे. अरे हाय मी म्हणतो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये. आज आम्ही चाललेलो आहे धाकभैरी ट्रेकसाठी. धाकभैरी हा कठीण श्रेणीमधला एक गड आहे आणि तो ट्रेक करणं खरंच थोडंसं रिस्की आहे आणि पावसाळ्यात तरी कोणी जाऊ नये असंच मी म्हणेन. जर तुम्ही हाडाचे ट्रेकर्स असाल देन अँड देन ओनली तुम्ही जावा. पुण्यापासून 70 किलोमीटर अंतरावरती मावळमध्ये कामशेतजवळ धाकभैरी स्थित आहे. धाकभैरीचा ट्रेक यापूर्वीही मी केलेला आहे 1-1.5 वर्षापूर्वी, पण ब्लॉगिंग केलेलं नव्हतं. ब्लॉगिंगसाठी आणि परत एकदा धाकभैरीला भेट देण्याची आपली इच्छा आता पूर्णत्वास येते. आज पेट्रोल फिल करण्यासाठी आपल्याला आपल्या रेग्युलर पेट्रोल पंपावरती आपल्याला जायचं आहे. तिथे पेट्रोल फिल करूया आणि उर्वरित माझ्या मते 30 किलोमीटरचा रस्ता तिकडून राहील, तो आपण पुन्हा राईड करण्यासाठी सुरू करूया. देहू रोडच्या इकडे आल्यानंतरच आपल्याला लांबवर असे सुंदर माउंटेन्स दिसायला चालू होतात. खूप सुंदर नजारा. आपल्याला घोराडेश्वरच्या ट्रेकसाठी सुद्धा यायचं आहे एकदा, पण वीकेंडला खूपच सुट्टी असते तिथे घोराडेश्वरला, इतकी की विचारू नका. मुंग्यांसारखी गर्दी म्हणले तरी चालेल. बऱ्याच वर्षांनी पुन्हा आज धाकभैरीला जाण्याचा योग आला. आजच्या या ट्रेकसाठी तन्मय व श्रीधर तर होतेच, त्याशिवाय भूषण, ओंकार व नवीन ट्रेकर अक्षयही आज आपल्यासोबत होता. आता पावसाळा सुरू होण्याच्या मार्गावरती आहे, तर त्यासाठी आपण जेवढे गडकिल्ले आपल्याला करता येतील तेवढे आपण पावसाच्या पूर्वी करणार आहोत. कारण पावसाळा एकदा सुरू झाला की आपण फक्त वॉटरफॉल करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण पावसाळ्यामध्ये गडकिल्ले पूर्णपणे पाहता नाही आहेत. तसं पाहता तिन्ही ऋतूमध्ये 3 वेगळे स्वरूप आपल्याला गडकिल्ल्यांचे पाहायला भेटतात. हे आहे घोराडेश्वरचं डोंगर. इकडून हे झाले गाड्या स्टार्ट. घोराडेश्वरचा डोंगर आणि आपण बघू शकता पार्किंग वगैरे पूर्ण फुल झालेले असते. आपल्याला यायचं आहे इव्हनिंगला, कारण मी ह्या अगोदरही इव्हनिंगला आलेलो आहे येथे आणि खूप मस्त सुंदर असा सनसेट दिसतो घोराडेश्वरवरून. तर आता आपल्याला जायचं आहे पेट्रोल फिल करण्यासाठी आणि समोरच्याच डोंगरावरती तुम्ही छोटे छोटे ढग बघू शकता. पावसाळा चालू झाल्यानंतर हे ढग छोटेसे मोठे होऊन जातात आणि डोंगर मोठे छोटे होऊन जातात. तर मित्रांनो, आपण गाडीमध्ये पेट्रोल घालून घेतलेलं आहे आता आणि श्रीधर इकडेच थांबलेला आहे रस्त्यावरती. आणि श्रीधरला गरज नाही आहे पेट्रोल घालायची, कारण त्याची बाईकच अशी आहे की थोड्या पेट्रोलमध्येही ती लांबपर्यंत जाऊन येईल. इकडेच कुठेतरी नाश्ता करून घेऊया थोडाफार.
आज बऱ्याच दिवसानंतर राईड आणि ट्रेकसाठी बरेचसे जण जमलेले आहेत. 6 जण आणि 3 गाड्या. हे लास्ट टाईम आमच्याबरोबर कातळधाराला गेलो होतो तेव्हा झालं होतं. पाहूया नाश्त्यासाठी इथं काही भेटतं आहे का. अशा तऱ्हेने तन्मय मोरेला खूप सुंदर असा हॉटेल भेटलेला आहे नाश्त्यासाठी. आपण आलेलो आहे कामशेत ब्रिजच्या खाली. कामशेतच्या ब्रिजच्या खालून आपण लेफ्ट साईडसाठी आपण पाहुणा तिकोना तुंग ह्याच्यासाठी जाऊ शकतो आणि राईट साईडसाठी आपण आता जाणार आहे कामशेतमधून धाक बहिरीसाठी. पुण्यापासून 70 किलोमीटर अंतरावर स्थित असलेला हा गड ट्रेकसाठी कठीण श्रेणीमध्ये येतो व त्यामुळे गडाची व ट्रेकची संपूर्ण माहिती असल्याशिवाय या गडाला भेट देणे टाळावे. धाक भैरी हा किल्ला 2700 फूट इतका उंच आहे आणि इकडून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट टर्न आणि इकडे रेल्वे क्रॉसिंगही लागतं समोर पुढे आपल्याला. लास्ट टाईम बराच उशीर आम्ही तिकडे अडकलेलो. मी आणि माझ्याबरोबर माझे कलिग मित्र जाधव आम्ही दोघं आलेलो. ढाकगडाला येण्यासाठी पुण्याहून जुना मुंबई पुणे महामार्ग निवडून तळेगाव दाभाडे पुढे कामशेत व कामशेतपासून जांभवली गावाकडे जावे लागते. गावातील रस्त्याची हीच खासियत आहे. इकडे स्पीड ब्रेकर लवकर दिसत नाहीत. छोटे छोटे स्पीड ब्रेकर असतात जसं हा इकडचा. जो फक्त गावातला आहे त्यालाच स्पीड ब्रेकर समजतात. आणि हा इंद्रायणी नदीवरचा छोटासा पूल. इंद्रायणी नदी आहे. हां 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 लोणावळ्याच्या तिकडे. आपण लोहगड विसापूरला जातो ना, ते ब्रिजवरनं जातो ना ती नदी, म्हणजे या मळवलीवरनं, मळवली फाट्यावरनं. आणि हे आहेत गावाकडील सुंदर रस्ते. लास्ट टाइम मी आलेलो तेव्हा या रस्त्याचं काम चालू होतं. आता पूर्णत्वास आलेला आहे. मस्त सुंदर रस्ता दिसतोय. 18 किलोमीटरचा रस्ता आपला राहिलेला आहे अजून. आणि दूरवर समोर पुढे आपल्याला पवनचक्की दिसत आहे. मला दिसते का नाही माहिती नाही मला. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता खूप साऱ्या अशा पवनचक्क्या आणि सह्याद्रीतल्या डोंगर रांगाचं खूप सुंदर असं हे दृश्य आणि हा खूप सुंदर असा रस्ता. किती मस्त छान सुंदर डोंगर रांग. समोर एक मोठा ट्रक धूळ उडवत उडवत जात आहे. खूपच धूळ उडवत जाणार, त्यामुळे ब्रीदिंगला आणि डोळ्यांना त्रास होतो. फायनली ट्रक थांबलेला आहे. आपण पुढे जाऊ शकतो. ही कुठली नदी आहे? हां बरोबर, डॅम आहे पुढे.
एक नंबर. निसर्ग बी आपल्या सोबत आहे. तर पहिला मंदिराला जायचं का वरती जायचं? बघा तुमची आहे ना. कसं करावं? कारण वरती गेलं की मला अजून टोक माहीत नाही दुसरं कुठपर्यंत आहे गडात. त्या दोन्ही वेळा मी अर्ध्याचा माघारी आलो. नाही संडे आहे ना आज. अजून नाही सुरू झाला मान्सून. एकदम पाऊस झाला नाही असं पण धाक बहिरीला मान्सूनला खूप कमी जण येतात. डाग व्हायचं तर कुठलं माहिती का? ऑक्टोबर नोव्हेंबर. कारण तिकडं कसं होतं एकदा पाणी पाझरायला सुरू झालं ना तर शेवाळ तयार होतं ना, त्यासाठी सहसा कोणी येत नाही. काय हेच आवडतं की डॅम, त्या डॅमचंच पाणी ते. वाव. चला पावती करा, पावती करा, पावती करा. पहिला आम्ही तिकडे वरती लावलो होतो, आता कार पार्किंग केलं तिकडं. पैसे बिशे घेत नव्हते पहिला, आता चालू केलं. हे घ्या रे पावत्या. जेवण मिळणारे असलं तर सुधाकडलं छत्री कुणाकडे होती यार लागा काय. चला चला फक्त चला चला, लय उशीर व्हायला लागला. चला त्याला केलता फोन. जांभवली गावात येताच आपल्याला कोंडेश्वर मंदिराकडे यावे लागते. येथे बाईक व कार पार्किंगची सोय आहे. बाईक पार्क करून लगेच कोंडेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं व ट्रेकसाठी निघालो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आमच्या या धाकबहिरीच्या ट्रेकमध्ये. धाकबहिरीच्या ट्रेकमध्ये आज आम्ही 6 जण आलेलो आहोत. त्यामध्ये अक्षय पाटील हा आज आमच्याबरोबर नवा ट्रेकर, पहिल्यांदा आमच्याबरोबर आलेला आहे. अरे हाय मी म्हणतो हा, धाकबहिरीच्या ट्रेकसाठी सँडल घालून आलेला आहे. ठीक आहे, हे हाडाचे ट्रेकर आहेत भूषण भाई, त्यांचं काय नाही. नंतर ना श्रीधर आहे, श्रीधर आपल्याबरोबर राजमाचीला होता ह्या अगोदर. नंतर ना ओमकार आहे, हा आपल्याबरोबर सुधागड आणि अजूनही कुठलं तर ह्याला लिंग्या घाट 2 ऑर्डर ह्याच्यासाठी. नंतर ना भूषण भाऊ आहे, भूषण भाऊ आपल्याबरोबर सुधागडसाठी होते. एकमेव ट्रेक आपण एक साथ केलेला. त्यानंतर आज मुहूर्त लागलेला आहे धाकबहिरीसाठी. आणि आमचे आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीचे सगळ्यात आवडते तन्मय मोरे आपल्याबरोबर आला आहेत. बऱ्याच दिवसानंतर आपल्याला सौभाग्य लाभलेलं आहे त्यांच्यावर ट्रेक करण्याचं.